सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण गव्हाच्या पिठाचे मालपुहे बनवणार आहोत. मैद्याचे नसल्यामुळे हे पौष्टिक आहेत आणि गव्हाच्या पिठाचे बनवल्यामुळे ते छान सॉफ्ट होतात, अजिबात चिवट होत नाहीत. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेत आहे. तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तर तुम्ही मैदा सुद्धा घेऊ शकता. 2 वाट्यांसाठी मी 1 वाटी पिठी साखर घेतली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर यामध्ये घालायची राहिली आहे, त्यामुळे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर सुद्धा इथे वापरत आहे. त्यामुळे मालपुहे छान फुलतात आणि हलके होतात. तर दूध इकडे जसं लागेल तसं आपल्याला वापरायचं आहे. तर सुरुवातीला मी इथे 1.5 वाटी दूध वापरत आहे. आधी याच्या गुठळ्या मोडून घेणार आहे आणि मग डोशाच्या कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं असं दूध वापरून मी हे बॅटर बनवून घेते. डोशाच्या कन्सिस्टन्सी एवढं हे बॅटर मी बनवून घेतलं आहे आणि यासाठी मला 2.5 ते पावणे 3 वाटी इतकं दूध लागलं आहे. तुम्हाला थोडं कमी किंवा जास्तही लागू शकते. आता याला छान मिक्स करून थोड्या वेळाला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपण जी साखर वापरली आहे ती व्यवस्थित यामध्ये विरघळून जाईल. तर एक 10 ते 15 मिनिटे याला झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटांनंतर पुन्हा एकदा हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध ऍड करून हे तुम्ही कन्सिस्टन्सी अशी ठेवू शकता. आता हे व्यवस्थित पीठ भिजलं गेलेलं आहे आणि पाहिजे तितकं पातळ हे झालेलं आहे. याचे आपण मालपोहे बनवायला सुरुवात करूया. मालपोहे बनवण्यासाठी तेल सुद्धा मीडियम हीटवरती तापवून घेतलेलं आहे आणि पीठ सोडताना हे एकाच ठिकाणी आपल्याला चमच्याने ओतून घ्यायचं आहे. मालपोहा तेलात सोडल्यावरती लगेच त्याला हलवायचा नाहीये. झाऱ्याने आधी तेल त्याच्यावरतून असे सोडायचे आहे आणि खालतून कडा सुटत आल्या थोडा सोनेरी रंग खालतून येतोय असा दिसला की मग हा मालपोहा आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचा आहे. अलगद चमच्याच्या साईडने सगळ्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि त्याला पलटी करताना झाराच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा एक चमचा पकडायचा आहे, म्हणजे तो तेल आपल्या अंगावरती उडत नाही. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला सोनेरी रंगावरती मीडियम आचेवरती छान तळून घ्यायचं आहे. अगदी फास्ट गॅस ठेवू नका, नाहीतर मालपुहा आतून कच्चा राहू शकतो. आता हा छान सोनेरी रंगावरती तळून झालेला आहे. झाऱ्यावरती काढून एका हाताने वरच्या साईडून आपल्याला दुसऱ्या झाऱ्याने प्रेस करून याच्यातलं पूर्ण तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे करताना थोडी सावधानगिरी बाळगायची आहे. पटकन मालपुहा परत तेलात पडला तर तेल अंगावर उडू शकते. तर हा मालपुहा इथे आपला रेडी झालेला आहे. सोबत रबडी बनवलेली आहे. रबडीची रेसिपी सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. अगदी झटपट बनते. ती रेसिपी सुद्धा नक्की चेक करा. गव्हाच्या पिठाचे मालपुहे बनवले असल्यामुळे ते अजिबात चिवट होत नाहीत आणि खूप चवीला सुंदर लागतात. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.